प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये हा प्रिन्सिपल जो शब्द आहे सो द विच मीन्स नथिंग बट वी कॅन से इट ॲज या प्रिन्सिपलचा अर्थ होतो काही विशेष असे गुणधर्म किंवा काही विशेष अशा प्रकारच्या संकल्पना. प्रिन्सिपल्स म्हणजे गुणधर्म. ऑफ या शब्दाचा अर्थ काय होतो? चे किंवा चा, ची आणि चे असा त्याचा अर्थ. ओके, कशाचे गुणधर्म बघा तर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता. लक्षात. आणि अनुवंशिकतेचे गुणधर्म आता म्हणजे अनुवंशिकतेचे गुणधर्म असा त्याचा अर्थ. ओके, किंवा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं अजून अल्टरनेट तुम्हाला काय म्हणता येईल बघा की अनुवंशिकतेचे गुणधर्म आणि अजून कशाचे गुणधर्म आहेत तर व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे बदल अथवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता विविधता, वेगळेपणा. म्हणजे या चॅप्टरचा पूर्ण मराठी अर्थ असा होईल की अनुवंशिकता आणि बदल यांचे गुणधर्म म्हणजे अनुवंशिक कॅरेक्टर कसे पुढे जातात, वेगळे नवीन कॅरेक्टर कसे ओरिजिनेट होतात, तर याच्याबद्दलचा डिटेल स्टडी. सो दॅट इज सेड टू बी द प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. But before starting that topic, we must know about some basic terminologies about the genetics. Genetics बद्दलच्या काही बेसिक टर्म्स तुम्हाला चांगलं कळणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण त्या पार्टकडे जातोय. व्हॉट अबाउट द बेसिक टर्म्स फॉर द जेनेटिक्स. ओके, इथं आपल्याला बेसिक टर्म्स चांगलं कळून घेणं गरजेचं आहे. टर्म्स म्हणजे अटी, संकल्पना. ओके, कसल्या तर मूलभूत संकल्पना. बेसिक म्हणजे कसल्या ओके. सो या पद्धतीने म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला काही मूलभूत संकल्पना शिकायच्या कशाशी निगडीत असलेल्या अबाउट द जेनेटिक्स. आता हे जेनेटिक काय आहे हे तुम्हाला पुढे आणखी डिटेल मध्ये मी सांगणार आहे. Okay, so at first just here, so that basic terms मध्ये term number 1 पहिलाच शब्द आपण घेऊया about the inheritance. Inheritance. Inheritance या शब्दाचा अर्थ आपण अगोदर माहित करून घेऊया. Actually the term inheritance which means nothing but inherit means to pass from one generation to another generation. Okay, so it is nothing but a phenomenon. A phenomenon म्हणजे गुणधर्म. A phenomenon of transfer of characters. गुणधर्म. Okay, transfer of characters from one generation to next generation. One generation to next generation. Okay, means the phenomenon of transfer of that characters from one generation to another generation or the next generation is called, that is inheritance, is called as inheritance. लक्षात. And generally that inheritance can be defined it as passing characters from parents to their offsprings. As we all know that
The term offspring, which means nothing but the offspring means nothing but the sexually producing organism. जे सेक्शुअली तयार होतात त्याला ऑफस्प्रिंग म्हणतो आपण. जे असेक्शुअली तयार होतात वी कॉल देम ॲज अ क्लोन्स. जे तंतोतंत आपल्या पॅरेंट्स सारखे असतील, ते युनिपॅरेंटल असू शकतील आणि अशा प्रकारच्यांना आपण काय म्हणणार आहोत, क्लोन. इथं मात्र कसं आहे, सो ऑफस्प्रिंग्स म्हणजे सेक्शुअली रिप्रोडक्शनला तयार होतात. आणि तुम्हाला माहिती आहे सेक्शुअली रिप्रोडक्शनला तयार होणाऱ्यांमध्ये कंप्लीट पॅरेंट सारखेच गुणधर्म नसतात. सिंगल एकाच पॅरेंट सारखे दोघांपैकी नाही. दे हॅव द कॅरेक्टर्स लाईक इवन ग्रँड पॅरेंट्स टू. फॅमिलियरचे कॅरेक्टर असतात त्यांच्या. ओके, नाक कधी कधी आजोबावर जाऊ शकतं, त्वचेचा कलर कधी कधी आजीवर जाऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही लक्षात. ओके, किंवा इवन सम काइंड ऑफ कॅरेक्टर्स, एखादा आजोबाच्या अंगावर डाग असेल, काही एखादं सिंपल आहे डाग आहे एखादा ग्रीन कलरचा असला काहीतरी तरी ठीक आहे तो समजा, तर तो डाग कधी कधी डायरेक्ट नातवामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण लोक म्हणतात की ते पोटाला आले. लक्षात घ्या, तर पोटाला येणं ही संकल्पना रिसेसिव्ह जीनशी रिलेटेड आहे. लक्षात घ्या, आपल्याला डिटेलमध्ये ते बोलायचं आहे. पोटाला येणं म्हणजे कसं असतं की आजोबाचे एखादे गुणधर्म जे असतात ते आजोबाचे गुणधर्म डायरेक्ट नातवामध्ये जाणं, तर याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, द ट्रान्सफर ऑफ रिसेसिव्ह कॅरेक्टर. काही रिसेसिव्ह कॅरेक्टर असतात जे आजोबाकडून जरी त्यांचे लेकर झाले नसले, म्हणजे मुला मुलीत आले नसले, पण तरी कधी कधी नातवामध्ये डायरेक्ट जातात. आणि काही कॅरेक्टर, काही रोग पण असे जातात. सो वी कॉल देम ॲज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. कोणते काय आहेत कसे आपण डिटेल बोलूयात ना. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे होतं इनहेरिटन्स बद्दल. नाउ जस्ट सी हियर द सेकंड टर्म. दुसरी जी टर्म आहे तिचं नाव आहे व्हेरिएशन. Second term is nothing but the variation. Okay, and the term variation means nothing but the change. Okay, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल तुम्हाला, variation means nothing but a difference or differences. Okay, एक किंवा एक पेक्षा जास्त गुणधर्मामध्ये बदल असेल. A difference or differences between parents and their offspring. पॅरेंट्स आणि त्यांच्या ऑफस्प्रिंग्स मध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे, सो दॅट डिफरन्स इज नोन ॲज व्हेरिएशन. ओके, सो वी ऑल्सो टेक इट ॲज वी ऑल्सो डिफाइन इट ॲज अ डिग्री ऑफ, यासाठीची लाईन आहे, a degree of change in parent and offspring. In parent and offspring, parent आणि offspring यांच्यामध्ये असणारी जी काही डिग्री ऑफ चेंजेस असतील, व्हेरिएशन असेल, so this is somewhat concerned with the basic somewhat cause of variation, that is sexual reproduction. Even we just put as a mutation, recombination, these are the process. They mainly cause the change in the organism. Okay, actually that as per the changes, there are two types of variation. Two types of variation. दोन प्रकारचे व्हेरिएशन असू शकतात. Which are they? The first change, first variation is nothing but the genetic variation. Genetic variation म्हणजे इन शॉर्ट काय म्हणू शकता तुम्ही, जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे चेंज इन जीन, जीन मध्ये घडलेला बदल. ओके, चेंज इन जीन cause permanent change in character. Permanent change in character called genetic variation.
ओके, म्हणजे कसं आहे बघा, की एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये हा DNA, त्याच्यामध्ये या जीनमध्ये काही बदल घडला. जीन म्हणजे कळतं ना तुम्हाला सगळ्यांना, अगदीच लगेच सांगणार आहे मी पुढे. जीन इज नथिंग बट अ पीस ऑफ DNA चा तुकडा विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टर. एका विशिष्ट गुणधर्माची माहिती त्याच्याकडे असते, हॅविंग द कोडेड इन्फॉर्मेशन ऑफ वन कॅरेक्टर or one or more character. Okay, so that group of gene or the gene which is somewhat associated with that expression of character by producing the particular mRNA and proteins. Okay, particular mRNA तयार करण्याची क्षमता जेव्हा या जीन मध्ये असेल, तेव्हा ती जीन एखादं कॅरेक्टर काय तयार करू शकते, एक्सप्रेस करू शकते, प्रोटीन तयार करू शकते, म्हणजे कॅरेक्टर डिटेक्ट करू शकते. हे झालं जेनेटिक व्हेरिएशन बद्दलचा मुद्दा. ओके, आणि हे जे काही जेनेटिक व्हेरिएशन असतात लक्षात घ्या. सो आफ्टर द जेनेटिक व्हेरिएशन, here we just take the next one point. An environmental variation. And environmental variation. Environmental variation, which means nothing but a change in phenotype. Phenotype म्हणजे बॉडीचा कॅरेक्टर, एक्सप्रेशन, आउटर एक्सप्रेशन, त्याला म्हणायचं फिनोटाइप. ओके, म्हणजे चेंज इन कॅरेक्टर, चेंज इन कॅरेक्टर कॅन, चेंज इन कॅरेक्टर कॅन altered due to an environment. कशामुळं? ओके, चेंज इन कॅरेक्टर कॅन बी altered due to the environment. ओके, वातावरणामुळं गुणधर्मामध्ये पडलेला जो बदल असतो, तर याला या ठिकाणी म्हणायचं इन्व्हायरमेंटल व्हेरिएशन. समजा मी तुम्हाला मागे बोललोय, आपण शेतात राबलो, एकदम ऊन जास्त असेल, तीव्र ऊन असेल, आणि आपण शेतामध्ये काम करत असतो, काय होईल बरं, आपला स्किनचा फेअरनेस थोडासा कमी होईल, आहे त्याच्यापेक्षा काळे अजून, आहे का नाही. ओके, सो जनरली तुम्ही जर बघितलं तर असा चेंज होऊ शकतो. कधी उन्हाचा परिणाम म्हणजे वातावरणाचा परिणाम, आणि जर तुमचा तोच माणूस बाकी कुठं फिरायचं नाही, एकदम एसी मध्ये निवांत, लक्षात, तर थोडा का होत नाही, पण त्याच्या फेअरनेस मध्ये फरक पडेल विदाउट युजिंग फेअर अँड लवली. कळतंय ना, म्हणजे अशा प्रकारचा चेंज असतो. आणि जरी समजा तुम्ही या ठिकाणी फेअर अँड लवलीचा जरी यूज केला, सो दॅट इज ऑल्सो इन्व्हायरमेंटल. बाहेरचे एक्सटर्नल तुम्ही यूज केलं ना, तुम्ही जीन बदलली का? बिलकुल नाही. जीन नाही बदलली म्हणजे त्याचा बिलकुल कसलाही पद्धतीने युटिलायझेशन बाकी नाही. ओके, तर या ठिकाणी इन्व्हायरमेंटल व्हेरिएशन म्हणजे काय, चेंज इन कॅरेक्टर कॅन बी अल्टर्ड ड्यू टू अन इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट मुळे अल्टर झाले. मला सांगा, तुम्ही समजा तुम्ही उन्हातून सावलीत राहिले वर्ष 2 वर्ष, गोरे झाले, उन्हात कामाला गेले, पुन्हा आणखी पाहिल्यासारखा रंग. ओके, जो ओरिजिनल रंग आहे तो बदलणार थोडे नाही. आईवडिलांचा जो आपल्यामध्ये आलेला त्याच्यात काही चेंज होईल का? लक्षात घ्या, आपण कितीही काही करू द्या, जसे आपले आई वडील असतील तसेच आपण. मी मागे तुम्हाला बोललो, वेस्ट इंडिजच्या लोकांनी अगदी दररोज जरी एक पुढे जरी फेअर अँड लवली लावली, काही चेंज होणार नाही. का नाही होणार? कारण मम्मी पप्पाचं जेनेटिक्सच असं आहे की हॅव्हिंग द ब्लॅक कलर, कळते ना, त्यांचा कलर तसा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही चेंज होणार नाही. बघा, ओके, तर इथं तसं या इन्व्हायरमेंटमुळे होणारा चेंज याला तुम्ही म्हणू शकता टेम्पररी चेंज. कसला चेंज? हा टेम्पररी चेंज, तात्पुरता झालेला बदल आहे, वातावरणाशी निगडीत असलेला. ओके, आणि जेव्हा परमनंट म्हणलं जाईल याचा अर्थ त्या डीएनए मध्येच बदल होणं आवश्यक आहे. आणि डीएनए मध्ये बदल झाला तर याच्यामुळे जे बदल झालेला तो परमनंट राहील. इट मे बी कंटिन्यू फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. कधी कधी हा बदल पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा जाऊ शकतो. आता हे बदल कुणामध्ये झाला याच्यावर जिम्मेदार असेल ते. ओके, तर हे होते काही व्हेरिएशन संदर्भात मुद्दे. नंबर नेक्स्ट, दॅट इज नंबर 3, हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय बघा, हेरिडिटी या शब्दाचा अर्थ होतो की सिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स.
पॅरेंट्स आणि त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये असलेला सारखेपणा, याला म्हणायचं हेरिडिटी, म्हणजे सिमिलॅरिटीज इन पॅरेंट्स and their offsprings, parents and their offsprings, जेवढे ऑफस्प्रिंग्स असतील किंवा पॅरेंट्सशी रिलेटेड असणारे जे काही पॉईंट्स आहेत, ओके, पॅरेंट्स अँड दिअर ऑफस्प्रिंग्स यांच्यामध्ये जे सिमिलॅरिटीज आहेत, सारखेपण आहे, दॅट इज सेड टू बी द हेरिडिटी. ही हेरिडिटी जी असते ना, लक्षात घ्या. सो always gene based and permanent, always gene based and permanent. This type of variation or somewhat heredity, sorry, so which is gene based and permanent, म्हणजे जीनवर आधारित आहे, ओके, आणि जी परमनंट प्रकारची असू शकते, सिमिलॅरिटीज असणं, सारखेपणा असणं, ओके. तर या प्रकारचा मुद्दा आहे. पॉइंट नंबर 4 और टर्म नंबर 4, टर्म नंबर 4 जी आहे तिचं नाव आहे जेनेटिक्स. टर्म नंबर 4 मध्ये जेनेटिक्स. ओके, काय आहे जेनेटिक्स मध्ये? द टर्म जीन. जीन या शब्दाचा अर्थ होतो अ पीस ऑफ डीएनए, डीएनएचा पीस, लक्षात घ्या, ओके. अ पीस म्हणा किंवा फ्रॅगमेंट म्हणा, अ पीस ऑफ डीएनए which control specific character, so we just call it as a gene, okay. And other one word is nothing but the ticks. ticks म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो रिलेटेड स्टडी, रिलेटेड स्टडी. कारण नुसतं टिक असतं ना, ओके, तर आपण नुसतं रिलेटेड म्हणून गप्प बसलो असतो. पण जेनेटिक्स, ओके, आयसीएस एखाद्या शब्दाच्या शेवटी जर आलं तर याचा अर्थ होतो तो कशाचा तरी अभ्यास आहे. जसं फिजिक्स, जेनोमिक्स, ओके, येतं जेनेटिक्स, ओके, याचा अर्थ आहे की त्याच्याशी रिलेटेड स्टडी. कशाशी रिलेटेड? द पीस ऑफ डीएनए, म्हणजे जीनशी रिलेटेड स्टडी, ओके. म्हणजे जेनेटिक्स इज नथिंग बट स्टडी ऑफ जीन्स, जीन्सचा अभ्यास, study of genes, that is called as genetics, or we also take it as, आपण त्याला अजून असंही म्हणू शकतो. कसं? लक्षात घ्या. तर जेनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ हेरिडिटी, स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन, ओके. सो स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन म्हणजे कशा कशाचा अभ्यास? हेरिडिटी म्हणजे सारखेपणा, आई वडील आणि त्यांचे लेकरं जे आहेत त्यांच्यामध्ये सारखेपणा, आणि व्हेरिएशन इज नथिंग बट द डिफरन्सेस, डिससिमिलॅरिटीज, सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स यांचा स्टडी केला, सो जेनेटिक्स म्हणायचं. और स्टडी ऑफ जीन्स कॉल्ड ॲज जेनेटिक्स. इन मराठी वी कॉल्ड ॲज जनुक फॉर द जीन. जीन साठी टर्म वापरतो आपण जनुक, लक्षात घ्या, ओके. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जेनेटिक्स मध्ये आपण सारखेपणा आणि वेगळेपणा याचा अभ्यास करतो दोन सजीवांमधला, म्हणजे पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स मधला, तर त्याला आपण जेनेटिक्स म्हणतो. या जेनेटिक्स मध्ये लक्षात घ्या, हा जो शब्द जेनेटिक्स आहे, टर्म जेनेटिक्स कमिंग फ्रॉम ग्रीक वर्ड, ग्रीक भाषेतला एक शब्द आहे बघा, ग्रीक वर्ड जेनेसिस, याच्यापासून आलेला हा शब्द आहे जेनेसिस. अँड द विच मीन्स, ज्याचा अर्थ होतो विच मीन्स टू ग्रो इनटू, ओके. टू ग्रो इनटू म्हणजे टू म्हणजे ला, ग्रो म्हणजे वाढ, इनटू म्हणजे च्यामध्ये, कशामध्ये? तर कशामध्ये तरी पर्टिक्युलर गोष्टीमध्ये वाढ म्हणून, दॅट इज सेड टू बी द जेनेसिस, ओके. जेनेसिस या शब्दाचा अर्थ होतो पर्टिक्युलर काही गोष्टीमध्ये वाढ म्हणून,
ओके, त्याला जेनेटिक्स म्हणायचं. याचा अर्थ वाढ होणं म्हणजे एका ह्याच्यामधून पुढच्या ह्याच्यामध्ये तो जाणं, असं त्याचा अर्थानं वापरलेला शब्द आहे. म्हणून जेनेटिक्स हा जो शब्द आहे हे जेनेसिस पासून घेतलाय. कुणी घेतलाय तो? टर्म used by scientist विलियम बॅटसन. विलियम बॅटसन नावाचा सायंटिस्ट आहे who used that particular term genetics. Okay, although father of genetics means the Gregor John Mendel, लक्षात घ्या, because he was first scientist, first person who can experimentally prove how that inheritance will be passing from one generation to another generation by using garden pea. वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग करून सगळ्यात पहिल्यांदा सिद्ध कुणी करून दाखवलं असेल तर ग्रेगर जॉन मेंडेल. जी मेंडेल, ग्रेगर जॉन मेंडेल यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रूफ करून दाखवलं की इनहेरिटन्स पुढे कसा जातो. ओके, तर हा अशातला भाग आहे. सो हे जेनेटिक्स वर. नंबर नेक्स्ट, याच्यात ही जी जीन नावाची संज्ञा आहे हिच्याबद्दल बोलू आपण. काय जीन म्हणजे? जीन म्हणजे अ पीस ऑर द फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, अ पीस ऑर फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, फ्रॅगमेंट ऑफ डीएनए. ओके, अ पीस ऑर फ्रॅगमेंट ऑफ डीएनए responsible for, okay, a piece or fragment of DNA responsible for expression of particular character. कशाशी related? Expression of particular character. ओके, एका पर्टिक्युलर कॅरेक्टरला एक्सप्रेस करणारा डीएनएचा तुकडा. ओके, अ पीस ऑफ फ्रॅगमेंट ऑफ डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर कॅरेक्टर दॅट इज सेड टू बी द जीन. म्हणजे कसं एक्सप्रेस करतो तर हा डीएनए, सपोज या डीएनएचा एवढा तुकडा हा जीन आहे. सपोज जीन कधी म्हणायचं माहितीये का? जेव्हा ही जीन काय तयार करेल, एखादा मॅसेंजर आरएनए तयार करेल सेलच्या आतमध्ये. वी नो दॅट. ओके, सेलच्या आतमध्ये आरएनए वगैरे. सो जीनचा आरएनए अँड दॅट आरएनए विल फॉर्म द प्रोटीन्स. ओके, जीनचा एमआरएनए चे प्रोटीन जर असं काही तयार करू शकत असेल ही जीन, सो दॅट इज somewhat we consider to be the gene. But the piece of DNA which is unable to transcribe and translate, ओके, जो डीएनएचा पीस ट्रान्सक्राइब किंवा ट्रान्सलेट होऊ शकत नाही तर त्याला आपण पर्टिक्युलरली जीन म्हणू शकत नाही. ओके, और समवॉट वी कॅन से इट ॲज द म्युटंट जीन. त्याला म्युटंट म्हणायचं. म्युटंट म्हणजे अनेबल टू एक्सप्रेस रिसेसिव्ह जीन, रिसेसिव्ह आलल. ओके, तर अशा काही कन्सेप्ट आहेत.